नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आता आम्ही चाललो आहोत पन्हाळ्याला. जो की झेंडा होता तो जरासा वाऱ्यामुळे किंवा पावसाच्यामुळे वगैरे फाटला होता, तो रिप्लेस करायला म्हणजे बदलायला चाललोय आम्ही. परत जाताना भावाला आणि परीला घेऊन जाणार आहे, कारण ते नेहमी आमच्या सोबत असतात. आम्हाला जिथं गरज असते तिथं भाऊ माझा नेहमी असतो. त्याला फक्त एक फोन केला की असं आपल्याला उद्याच जायचं आहे, तर त्यानं कुठलाही विचार न करता जाऊया की असा मला रिप्लाय दिला. मी त्या गोष्टीसाठी त्याला खूप अप्रिशिएट करते. घेऊन आला की बघा कसं जागा बदलते आणि मला पण बदलायला लावते. म्हणून मला म्हणतो मागे जा. आता काय ऐकायलाच पाहिजे है की नाही, ऐकायलाच पाहिजे. आता नाही कोण कोणाला सांगायचं. काय म्हणलास? काय कुठे तर मोठ्याने बोल. काय मेवना आलं की बायको बिकू काय नसते मला. होय नाही. बर. माझं बाळ शांत शांत आहे आणि मला शांत शांत बाळ आवडत नाही. हश बघू बाळामुळे बाळा. एक तास लेट आहे आपण. बाळा हश. बाळा हश. हश बघू बाळा. तर चहा पिऊपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एक घास काढून ठेवला. तर मगासपासून झोप आलती, तिला झोपा काढालती आणि आता हे खाऊ घेतलंय तिला. तर लगेच कशी रिफ्रेश झाले बघा, रिफ्रेश. ओहो. तर आम्ही 2-3 पेट्रोल पंपावर बघितलं, पेट्रोल कुठंच मिळालं नाही. पण इथं शेवटी संजय गोडात पेट्रोल पंपावर आलोय. फायनली इथं पेट्रोल मिळालेलं आहे. नाहीतर आता आम्हाला टेन्शन आलं, कारण संध्याकाळी पण आम्ही पेट्रोल टाकलं नाही, कारण आमचा प्लॅन अचानक ठरला. तर गणेशनं फायनली तार घेऊन आलेला आहे शोधून. इथं आम्ही पेट्रोल टाकीपर्यंत इथं लई लांबपर्यंत आलता. 1 किलोमीटर लांब आला असेल. हम बारकी ही है, हमको मोठी नाही होना है, हमको परिचय से बारकी. इथं पूजा ट्रेडर्स मध्ये आम्ही आलो होतो. खरं तर आम्हाला तार हवी होती झेंड्याला बांधण्यासाठी आणि मे बी आपले फॅन फॉलोअर भेटलेले आहेत, तर बघूया. त्यांनी बोलवले. नमस्ते. तुमचे व्हिडिओ बघत असतो मी. त्यांना ओळखलं मी तिथलंच आतमध्ये येतानाच ओळखलं. म्हणजे 100% म्हणजे हेच आहेत म्हणले, तर आता विचारलं पण म्हणजे डायरेक्ट चहा घेऊया का जरा? नाही नको सर, या आणि परत हा? विचारलं त्याबद्दल थँक्यू. मस्त असतं व्हिडिओ तुमचे. हो हो थँक्यू. एक फॉलोअर्स भेटले होते, खूप छान वाटलं त्यांना भेटून. विचार का नाही जरा? विचार विचारायला पाहिजे. विचार सांग परवा 50 दिले, अजून असेल का होती? नाही एवढीच होती. एवढीच होतो एवढेच आम्ही. होतं. चांगलंय, म्हणाले एवढं घेतात वाटतं. तर सोडून तर हिंडायचं. इकडून एक रोड गेलाय पावनगड साठी. ते लिहिलेलं पण आहे पावनगड म्हणून. म्हणजे परवा कमेंट बॉक्स मध्ये विचारत होते बरेच जण. इथून परत डाव्या साईडला वळायचं. आहो. हा, इथं त्यांनी दिलेलं आहे पावनगड किल्ला आणि इथून रोड चालू होते. तर इथं आम्ही आता पोहोचलोय. तार चेचालाय मामा. तार मिळाल्या, पण तार तोडण्यासाठी आम्ही काय आणलं. तर आता प्रीतम दगडांना चेचून तार सेपरेट करायला. वॉटर टेक्निक तिथे मला सुचलं नसतं. हो रे, गरम झालंय काय रे? तापली असेल तर वड जरा. ते हे गंजून वगैरे ते हे झालं असणार आहे. हा ते व्हेरी गुड. शाबाश रे माझ्या पट्ट्या. बघ त्यांनी कापडानेच बांधले. होय, पण आपण तारण बांधतो. कात्री आणल्या देऊ का प्रीतम? एक नंबर नट बोल्टला. असं जरा ढिल्लं कर. सगळं झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ असं बसलेलो आहोत. ते दरवाजाचं हे लॉक करायचं. एक समाधान, एक छोटंसं कार्य केलेल्याचं. फुलाची पाकळी म्हणून आपण एक काम केले आपल्या हिंदू धर्मासाठी. तर त्याचं एक समाधान म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. एवढं काम केलं तर एवढं समाधान मिळतं. विचार कर, आपण जर घर संवर्धनासाठी जर गेलो असतो, होय. म्हणजे गेलो असतो नाही, आता जायचंच आहे इथून पुढं, योगदान द्यायचंच आहे आपल्याला त्या गोष्टीसाठी, तर किती अजून प्राऊड फील Proud आपल्यासाठी. आणि खरं तर हे आम्ही आधी बघून घेतो, पण खरंच पॉसिबल नव्हतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे की छोट्या मोठ्या गोष्टी जर आपल्या गडावर जर काही वाटत असेल आपल्याला, तर तिथं आवर्जून कुणाचाही विचार न करता आपण ते सुधारण्याचा प्रयत्न करा. अगदी ती गोष्ट छोटी मोठी असू दे, पण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्ही परवा दिवशी हे बघून गेलतो. आता जवळजवळ आम्ही सकाळी 8 वाजता निघालेलो, पोहोचलो इथं 11:30 वाजता. एवढा डिस्टन्स आहे, त्यामुळे आम्ही एक दिवस गॅप टाकून मग आलो आहे. पण फायनली जे आम्हाला ज्या गोष्टीचं खंत होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. आमची चूक सुधारलेली आहे. आमची चूक सुधारली आहे, कारण आम्ही त्याच वेळेला नाही केलं. ही खरं तर चूक होती आमची. चूक म्हणण्यापेक्षा ते पॉसिबल नव्हतं. जर माहीत असेल आम्ही आधी आणलं असतं, पण ते माहिती नव्हतं आम्हाला. त्यामुळं ठीक आहे, समजून
तर येताना आम्ही बाइंडिंग तार विसरून आलो होतो झेंडा बांधण्यासाठी. पण येताना मी बऱ्याच ठिकाणी बघितले. एक तर दुकानं बंद होती सकाळी लवकर निघाल्यामुळं. मग कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पूजा ट्रेडर्स हार्डवेअर म्हणून शॉप होतं, तिथं मला ते ओपन दिसलं म्हणून आम्ही तिथं गेलो घ्यायला. तर त्यांनी खरं तर आपले व्हिडिओ पण बघत होते. त्यांनी बोलवून आम्हाला चहा वगैरे पण विचारला, पण आम्हाला गडबड होती. उन्हाच्या आधी इथं येऊन सगळं काम करायचं होतं, कारण नंतर मे बी गर्दी होण्याची पण शक्यता असतं, त्यामुळे आम्हाला ते करायचं होतं. म्हणून आम्ही त्यांच्याजवळ जास्त वेळ थांबलो नाही, आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो. पण त्यांनी म्हणजे आम्ही पैसे देत असतानासुद्धा त्यांनी पैसे घेतले नाहीत. आमचा पण छोटासा हातभार असावा म्हणून त्यांनी म्हणाले की हे असंच घेऊन जावा. तर खरंच त्यांना मनापासून धन्यवाद. आणि त्यांना हे काम सांगितल्यानंतर त्यांनी जो एक छोटासा हातभार म्हणून जे त्यांनी शब्द वापरले, तो शब्द जरी छोटा असला तरी त्यांच्या भावना खूप मोठ्या आहेत. आणि खरंच अशा लोकांना सॅल्यूट आहे. आपण तिथंपर्यंत जाऊ शकत नसू, पण आपण ॲटलिस्ट दुसरे जातात त्यांना प्रोत्साहन तरी देऊ शकतो. हे त्यांच्याकडून मी शिकलेले आहे. आणि मला वाटतं की सगळ्यांनी आपल्या परीने जे काय होतं ते प्रयत्न करावेत आणि करत राहावेत. तर खरंच थँक्यू सो मच पूजा ट्रेडर्स हार्डवेअरला. तर आता आम्ही तिथून बाहेर पडलेलो आहे आणि आता टायमिंग झालेलं आहे, म्हणजे 1:30 वाजलेला आहे. त्यामुळे जरा पोट्या पाण्याचं पण जरा बघूया म्हणून चाललो आहे आता आम्ही खाली. आणि इथं आलं की दही धपाटी खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही आणि त्याचा स्वादच वेगळा असतो, त्यामुळे आधी आम्ही दही धपाटीच खातो. तर इथे एक पॉईंट आहे पराशर गोवा, तो आपण बघूया. आणि एकदम छोटीशी वाटा इथं, छोटीशी गोवा आहे. छोटीशी हा माहित नाही आपल्याला केवढी आहे. छोटीशीच आहे पण मस्त आहे गोवा. नाही मूर्ती हे एकदम आता इथे आता आहे चप्पल काढा. कालीमा वरली डेंजर आहे की. थांब पळून जाऊ नको तसं. बॅटरी प्रीतम मोबाईलची बॅटरी काही भीती वाटायला कसली. थांबा हे पुढे नाही की कॅमेरा इथनंच बघा भाई, माझं काही धाडच नाही. मित्रांनो एवढ्या डेंजर परिस्थितीमध्ये धाडशी बघा, हे बघा, हे बघा. आमची आजीबाई झाली बघा. अरे कशाची मूर्ती मुनी आहेत हे कुठली तरी ऋषी मुनी आहेत ना. होय पराशर हे बहुतेक त्यांच्या नावावरच पडले असणार आहे. थोडं भीती वाटायला खरं. चल बघू. बाबा हे एवढंच आहे, हे एवढंच आहे. एवढंच आहे ना. होय बघू पूजा करत असणार की नाही. मित्रांनो कृष्ण गरम लागले. आता इथं आणि भुयार आहे खाली मागे. होय खोल आहे अशी. नाही डेंजर आहे ना. हो ते बाहेर बोर्ड लावलाय. एवढंच आहे ते, एवढं नाही. चला किती छोटा आहे बघे. छोटे कर ही बघा कशी बसले. होल होल पडलाय सगळं इथं. ये बरे पाया पडणारच. ये मी आहे की यार. ये लवकर, दोघं आहे की आम्ही. दोन्ही पाठ. हा चला कोण येत नाही बघ, इथं जाळ्या झाली. आणि हे बघा होल कसे पडल्यात. एकदम अशा. हे नॅचरल गुफा आहे वाटतं ही. होय एवढं वाकून यावं लागतं, एवढं छोटं जबरदस्त. पण प्रॉपर ॲडव्हेंचर थ्रिलर फील असते. एकदम फील होते. आज जायला भीती वाटते. नंतर पुन्हा मी पण गेलो हळूहळू. मंदिर नाही ते असे माझे हे राहतात का नाही? तपस्याला बसले होते आणि त्यांना दर्शन दिलं होतं. विष्णुदेवाने काय दिलं होतं, दर्शन दिलं. नाही, लक्ष्मी देवींनी विष्णूचा अवतार घेऊन विष्णू रूपी असं असेल. हा, विष्णू रूपी म्हणजे विष्णूंचा अवतार घेऊन दर्शन दिलं होतं. तर खूप सुंदर अशी गुहा आहे. सुंदर म्हणजे एकदम जबरदस्त. आज जाताना असं वाटलं की जाऊ का नको. पण ठीक आहे, जरा हळूहळू गेलो पण कडक. तर इथं आम्ही आलोय, पण इथं नेमकं काय माहिती नाही आहे. ते बघण्यासाठी आलोय. इथं दरवाजासारखं तर दिसतंय, छोटं बघूया काय. जात नाही ग, सगळं पडलेलंच आहे. डोंट नो काय आहे. तर इथं दुसऱ्या ठिकाणी आलो.
इथं पण सेम तसंच आहे. काहीतरी असणार आहे काय. पिलो, दिस इज अ नजारा. वाव, कसलं भारी दिसतंय बघा. तर आम्ही तर आता जेवायला आलो तर गर्दी खूप, भूक लागल्या खूप, कधी येणार असं व्हायला लागले. कसे बसले. तर फायनली आमचं जेवण झालेलं आहे, तिघांचं जेवण झालेलं आहे. फक्त एक व्यक्तीचं राहिलेलं आहे, ते म्हणजे थोडं माझं होतं. तर जर मी मम्मीला दिलं नसतं थोडं तर लास्टला मीच राहिले असते. पण नाही, असं नाही झालं. तर पहिल्यांदा गणेशने कोल्हापूरमधून गाडी चालवलेली आहे, त्यामुळे एवढं भारी वाटालं. कारण कोल्हापूरमध्ये इतकी गर्दी असते, सिग्नल वगैरे सारखे लागतात, तर त्यातून त्यानं गाडी व्यवस्थित बाहेर काढलेलं आहे. गणेशनं कोल्हापूरमध्ये गाडी चालवतोय म्हटल्यानंतर मी झोपले नाही, गणेशकडे बघत बसले होते. तर खूप प्राऊड फील झालं मला. तर गचका आला तर मामा इकडे तिकडे पडू नये म्हणून परीनं कसा त्याला सपोर्ट दिलाय बघा, दोन्हीकडे हात लावले. गो माझं बाळ, ते कसं गो बाळ आहे माझं. तर फायनली आम्ही सांगलीत पोहोचलेलो आहे आणि पोहोचायला आम्हाला 5 वाजले होते. त्यामुळे प्रीतमनं आम्हाला सगळ्यांना कोल्ड कॉफी दिली, मस्तपैकी कोल्ड कॉफी एन्जॉय केली आणि आम्ही बाहेर पडलो. तर हा ब्लॉग आपण इथे संपू, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.